चंद्रपूरचे काँग्रेस पक्षाचे आमदार विजय वरट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले। त्यामुळे नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अनुयायी व भक्त त्याचप्रमाणे हिंदू धर्माचे भावना दुखावले गेल्याने आज सर्व भक्तांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढत विजय वरट्टीवार यांचा जाहीर निषेध नोंदवला। यावेळी भक्त व अनुयायी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित होते। दरम्यान विजय वरट्टीवार यांनी संत नरेंद्राचार्यजी महाराज यांची 24 तासाच्या आत जाहीर माफी मागावी, अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागेल असे देखील वक्तव्य केले। चंद्रपूर येथील आमदार काँग्रेसचा तो नेता आहे विजय वरट्टीवार याने जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल मीडियामध्ये हे अपशब्द वापरला, एकेरी उल्लेख केला आणि त्यांनी मीडियामध्ये बोलत असताना हे खरंच साधू आहेत का, संत आहेत का असा प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि त्याचा निषेध म्हणून शेवटी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज हे हिंदू धर्माचे धर्मगुरू आहेत। त्यांना षडदर्शन आखाडा परिषदेने त्यांना ही जगद्गुरू पदवी ही त्यांना बहाल केलेली आहे आणि त्यांच्याबद्दल अपशब्द काढल्या कारणाने आमच्या सर्व हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या, म्हणून आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन उभारलेलं आहे। हा विजय वरट्टीवार नागपूरमध्ये अनुसया मंगल कार्यालयात जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा आयोजित कार्यक्रम असताना तिथे हा सपत्नीक येऊन तासनतास रांगेत उभा राहून त्यांचं दर्शन घेतो। एकीकडे हा दर्शन घेतो, कार्यक्रमाला जातो आणि मीडिया समोर हा असं करतो, हे प्रसिद्धी झोतामध्ये येण्याचं हे त्यांनी हे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आमची मागणी आहे की विजय वरट्टीवार याने त्वरित त्याचे शब्द वापस घेतले पाहिजे आणि त्यांनी जगद्गुरू श्रींची माफी मागितली पाहिजे, ही आम्हा सर्व धर्मियांची या ठिकाणी मागणी आहे। आज या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी काँग्रेसचे आमदार विजय वरट्टीवार ज्यांनी एकेरी उल्लेख करून जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज हे देव आणि संत आहेत का नाही म्हणून असं प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। खऱ्या अर्थानं जर त्यांच्या मनात जर शंका असतील तर त्यांनी नागपूर या ठिकाणी प्रवचन दर्शन सोहळा असताना जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा त्यांनी सहपरिवार सहपत्नी तासनतास उभे राहून दर्शन घेतात आणि पुढील भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। असे हजारो वेळा केलेले, पण असे असताना त्यांना हे प्रश्न निर्माण झाला। याचा अर्थ ज्यावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज विधानसभेच्या वेळी हिंदू धर्मीयांना एकत्र आणण्यासाठी जो पक्ष जो उमेदवार हिंदू धर्मीयांच्या बाजूने उभा राहील त्यांना मतदान करण्याचं आव्हान या ठिकाणी जगद्गुरू श्रींनी केलेले होतं। म्हणून आम्ही सकल हिंदू समाज आणि जगद्गुरू नरेंद्र महाराज संप्रदायातील भक्त शिष्य मंडळ यांनी अभिमानाने सांगतो आज आम्ही या ठिकाणी महायुतीला मतदान केलेलं आहे। म्हणून या ठिकाणी महायुतीचं सरकार आल्यामुळे विजय वरट्टीवारांच्या पोटामध्ये दुखू लागलंय, त्यामुळे त्यांनी प्रकाश झोतामध्ये येण्यासाठी काहीतरी कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीला आणि मोठ्या संतांना जर आपण टार्गेट केलं तर मी प्रकाश झोतामध्ये येतो अशा प्रकारचं वक्तव्य आज विजय वरट्टीवारांनी केलेलं आहे। हा खऱ्या अर्थानं चुकीचा आहे आणि आमचं सकल हिंदू समाजाचं मन भावना दुखावलेलं आहे। म्हणून आम्ही सर्व सांप्रदायिक असो या सकल हिंदू समाज यांची आमची मागणी आहे विजय वरट्टीवार यांनी येत्या 24 तासामध्ये त्यांनी जगद्गुरू श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांचा आणि सकल हिंदू समाजाचा जाहीर माफी मागायला पाहिजे, अन्यथा त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाहीये। नाहीतर आता या ठिकाणी जे इलेक्शन येणार आहे आता या ठिकाणी त्या इलेक्शन मध्ये त्यांचा पक्ष आणि विजय वरट्टीवार हे भोगल्याशिवाय राहणार नाही। जर काँग्रेस पक्षाचं हे जर मत नसेल त्यांनी विजय वरट्टीवार यांना त्यांनी निक्षून सांगायला पाहिजे हा शब्द मागे घे आणि सकल हिंदू समाजाचा जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा माफी मागायला पाहिजे, अन्यथा दोन्ही पक्ष असो या विजय वरट्टीवार यांना फार मोठा विषय मागत पडेल एवढं मात्र या ठिकाणी खात्रीने सांगतो। आणि 24 तासामध्ये विजय वरट्टीवार यांनी जाहीर माफी मागायला पाहिजे। श्री गुरुदेव। आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ।